लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. छोटंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर? स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात, पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. आईचे मोल कसे लावाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावाल, बाबाचे त्याग कसे मोजाल, कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. तिने देह तुझा घडविला, बाबाच्या कष्टाने तो वाढविला. आईने केले तुला संस्कार, बाबाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बाबाने देह त्याचा झिजविला. सावली आईचा पदर झाला, घामात भिजूनी बाबा तो न्हाला. आई झिजली तुला चंदन केला, तुझ्यासाठी बाबा घोडा झाला. आई ती जागली किती रात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात, बाबाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कोणी मिळेल का तुझ्या पाहजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, 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 आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. सेठ आत्माराम पाटील यांना दिनांक 29/5/2025 रोजी देवाज्ञा झाली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज तिथे जमलो आहोत. ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करूया आणि त्यांच्या स्वर्गीय गणपतशेठ पाटील यांच्या प्रतिमेला
पुष्प अर्पण करून आजच्या ह्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मी माननीय जगन्नाथजी पाटील साहेब यांना विनंती करेन, त्याचप्रमाणे आपले आमदार माननीय राजेशजी मोरे साहेब, आपणही पाटील साहेबांना मदत करायची आहे. गोवर्धनजी भगत, आपणही आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गीतप्रज्वलन करूया. जगन्नाथजी पाटील साहेब माजी कॅबिनेट मंत्री, त्याचप्रमाणे आपल्या नवनिर्वाचित आमदार सन्माननीय राजेश मोरे साहेब, त्याचप्रमाणे गोवर्धनजी भगत माजी सभापती, पंचकोशीतील पडलेगावचे ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय श्री गणपतशेठ आत्माराम पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात जी काही प्रगती केलेली आहे, शिक्षण क्षेत्राचा ध्यास घेऊन पडलेगावात शाळेसाठी त्याचप्रमाणे पंचकोशीतील आजूबाजूच्या गावांमध्ये शिक्षणासाठी जी काही मदत केलेली आहे, त्याचप्रमाणे इतर जे त्यांनी कार्य केलेले आहेत, त्यासाठी त्यांना न्यायदार म्हणून, पंच म्हणून हे जास्त प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्या जीवनकार्याचा थोडासा परिचय आपल्याला व्हावा म्हणून मी आपणास हे पत्रक वाचून दाखवत आहे. स्वर्गीय गणपतशेठ पाटील यांचा जीवन परिचय. ठाणे जिल्ह्यातील पडलेगावात आत्माराम हिरो पाटील आणि भागूबाई आत्माराम पाटील या सुविद्य दाम्पत्यांच्या पोटी 1932 मध्ये एका पुत्ररत्नाचा जन्म झाला. आईवडिलांनी मुलाचे नाव गणपत ठेवले. हाच गणपत पुढे जाऊन गावासाठी व समाजासाठी सुधारणांचा तसेच प्रगतीचा दुवा ठरला. 1950 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि सीता त्यांची जोडीदार म्हणून त्यांच्या आयुष्यात आली. त्यांची सहचारिणी म्हणून तिने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. सुरुवातीच्या काळात शेती, वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक, जमीन खरेदी विक्री असे विविध व्यवसाय त्यांनी केले. पुढे संसार बहरत गेला. त्यांच्या संसार वेलीवर एकूण 8 फुले फुलली. त्यामध्ये 3 मुली आणि 5 मुले आहेत. व्यवसाय आणि संसार करता करता त्यांचे समाजकार्यही सुरू होते. गावात पोस्ट नसल्यामुळे गावकऱ्यांना त्यासाठी दुसऱ्या गावावर अवलंबून राहावे लागत असत. ही गैरसोय पाहून त्यांनी गावात पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. गावात पोस्ट ऑफिस सुरू झाले. त्याचप्रमाणे रेशन आणण्यासाठी लोकांची होणारी पायपीट पाहून गावात रेशन दुकान सुरू केले. पडले सेवा सोसायटी गावात आणून गावकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवल्या. त्यांनी पडले गावचे उपसरपंच म्हणून यशस्वी काम केले. पंचायत समितीत काही काळ ते सदस्य म्हणून निवडून आले होते. ठाणे महापालिकेच्या प्रथम उपमहापौर सीताराम भोईर हे ज्या जागेवरून युतीचे नगरसेवक म्हणून निवडून येत, ती जागा त्यांच्याकडून काढून घेऊन भाजपातर्फे युतीचे उमेदवार म्हणून गणपत पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर ते पक्षाचे कार्य एकनिष्ठपणे करत राहिले. आगरी समाजात असलेल्या अनावश्यक प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या 10वी 12व्यात टावेल देण्याची पद्धत आहे, पण जेव्हा त्यांच्या आईचे 1976 मध्ये निधन झाले तेव्हा त्यांनी ही प्रथा स्वतःच्या घरापुरती बंद केल्याचे जाहीर केले. घरातील लग्न कार्यात कर्ज काढून जमीन विकून केला जाणारा भरमसाठ खर्च कमी करण्यासाठी जनजागृती केली. त्यासाठी गावागावात सभा घेतल्या. जुगार हा एक समाजाला लागलेला कलंक आहे. अनेक संसार त्यातून उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात त्यांनी जुगार खेळण्यावर बंदी आणली. अंधारात असलेल्या पडले गावात वीज आणून गाव प्रकाशमय केला. डोंगरात असलेल्या खरवली येथील मंदिरात जाण्यासाठी सुरुवातीच्या काळात पायऱ्यांचे बांधकाम त्यांनी केले. स्वातंत्र्यानंतर बराच काळ गावात बस नव्हती. लोकांना मुंब्रा ते पनवेल बस पकडण्यासाठी कल्याण फाट्यापर्यंत पायपीट करावी लागत होती. त्यामुळे त्यांचे मित्र राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते
सेका पक्षाचे कृष्णराव धुलुक यांच्या मदतीने त्यांनी मुंब्रा ते खिडकाळी अशी बस सेवा सुरू केली. आगरी समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी आयुष्य वेचले. अवघ्या दुसरीपर्यंत शिक्षण झालेल्या गणपत पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. समाजाला पुढे न्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपार नाही हे समजलेल्या पाटील यांनी 1970 मध्ये गावात पडलेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गावात दूरपर्यंत शाळेला सोय नव्हती. शाळेच्या स्थापनेसाठी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट नकुल पाटील यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले. सुरुवातीला पडलेगावचे मारुती शिवा ठाकूर यांना प्रथम अध्यक्षपद संस्थेवर देण्यात आले. त्यानंतर माजी राज्यमंत्री नकुल पाटील यांनी अध्यक्षपद भूषवले आणि या त्यांच्या निधनानंतर आजतागत गणपत पाटील यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. शाळेसाठी जास्तीत जास्त देणगी मिळवून देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. शाळेच्या नव्या इमारतीसाठी तळमजल्यासाठी त्यांनी आमदार सुभाष भोरी त्याचप्रमाणे श्रीयुत दत्तूशेठ आत्माराम पाटील यांच्या बरोबरीने सुभाष भोरी यांचा पाठपुरावा करून शाळेच्या 2 मजल्यांचे काम श्री पाटील यांनी पूर्ण केले. त्यांच्या या कार्यात चांगो शिवा ठाकूर, मारुती शिवा ठाकूर, गणा नारायण म्हात्रे, शंकर नारायण म्हात्रे, नारायण हिंदर पाटील, बेंडू धर्मा म्हात्रे, राजाराम गोदऱ्या म्हात्रे, चिंतामण नथू म्हात्रे, लालचंद धर्मा, बालकृष्ण पोषा ठाकूर अशा अनेक कार्यकर्त्यांनी आणि शाळेच्या सभासदांनी त्यांना त्यांच्या ह्या कार्यात मदत केली आणि इतर ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे गावातील तसेच आजूबाजूच्या वाकळ, नागासन, भंडारली, बुरदुल, बामाली, खारडी, फडके, शीळ, उत्तर शिव, देसाईचे 5 पाडे सारख्या गावातील मुलांची शिक्षणाची सोय झाली, जेणेकरून त्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा त्यांच्यावर शिक्षणासाठी गाव सोडण्याची वेळ येऊ नये. जमिनीच्या देवाणघेवाणीत मिळालेला काही मोबदला ते संस्थेसाठी देत असत. पडलेगाव शिक्षण संस्था जपण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम सांभाळले. त्यांना शाळेची इतकी ओढ होती की दररोज सकाळी न दुखता शिक्षक विद्यार्थ्यांची भेट घेत असत. तसेच शाळेची सहल जायचे असल्यास ते पहाटे शाळेत हजर असत. सर्व मुलांना व्यवस्थित बसमध्ये बसून रात्री पुन्हा बस यायच्या वेळेला शाळेत हजर राहत असत. सर्व मुले व्यवस्थित घरी पोहोचेपर्यंत त्यांचे सर्वांना लक्ष असे. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून 6700 विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला आहे. त्यातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनियर व पदवीधर तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. गणपत पाटील हे शब्दाचे पक्के होते. गावात तसेच पंचक्रोशीत त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे पंचक्रोशीत कोणाचाही कौटुंबिक भांडणे, वादविवाद, जमिनीचे वाद, गावागावातील भांडणे सोडवण्यासाठी ते आणि शिळगावचे सखाराम पाटील, कौसागावचे शिवराम टकले आणि मोठी देशीचे भगवान सीताराम पाटील रात्री अपरात्री कंदील घेऊन गावागावामध्ये जात असत. त्यामुळे पंचक्रोशीत गणपत पाटील यांना लोक न्यायदार म्हणजे पंच म्हणून संबोधत असत. किंवा त्यांची तीच ओळख रूढ झाली होती. त्यांच्या न्यायनिष्ठेचा एक किस्सा असा होता. एकदा गणपत पाटील हे शिळ गावात न्याय करायला गेले असताना दोन्ही बाजूच्या पक्षकारांनी बंदुका समोर काढून ठेवल्या. ते पाहून बाकीचे पंच घाबरून निघून गेले. पण गणपत पाटील व शिवराम टकले हे न घाबरता तिथेच थांबले. गणपत पाटील यांनी दोन्ही पक्षकारांना सांगितले की तुम्ही बंदूक चालू शकता, पण जो जिवंत राहील त्याला फाशीची शिक्षा होईल, याची जबाबदारी मी घेईन. असे बोलताच दोन्ही बाजूच्या लोकांनी बंदुका खाली ठेवल्या व शांतपणे त्यांचा न्याय झाला. अशी त्यांची न डगमगता न्याय करण्याची पद्धत होती. दिलेला शब्द न मोडणे हा त्यांचा अट्टास असायचा. सिद्धी करवले, आगासन, देसाई, वाकळण, निगू, नेवाळी, उत्तर शिव, डायगर, बामाली, किरवली, भंडारली यासारख्या अनेक गावांमध्ये त्यांना पंच म्हणून बोलावले जायचे. त्यांचे शैक्षणिक कार्य पाहून 2018 मध्ये आगरी फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यावेळी कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती श्री गोवर्धन भगत आणि माजी आमदार श्री रमेश पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना 2018 मध्ये ठाणे गुणीजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, श्रीकांत शिंदेसाहेब, आमदार निरंजनजी डावखरे आणि नगरसेविका सौ सुलोचना पाटील उपस्थित होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते जनसंघापासून भाजपाबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यांची विचारसरणी संघाच्या विचारांनी प्रेरित होती आणि त्यांचा पोशाखही संघाच्या पोशाखासारखा होता. डोक्यावरील संघाची काळी टोपी ही त्यांची ओळख होती आणि त्यामुळे त्यांना गणपत पाटील ऐवजी काळी टोपी या नावाने लोक जास्त ओळखायचे. माजी स्थायी सभापती दिवागावचे गोवर्धनजी भगत यांनी गणपत पाटील यांच्याबरोबर एकत्र काम केले. भारतीय जनता पक्षातर्फे गणपत पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी अटल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर आणि इतर भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या राज्याच्या तत्कालीन विरोधी पक्षनेते शेका पक्षाचे कृष्णराव धुळूप, माजी कॅबिनेट मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब, माजी खासदार राम कापसे, भाजपचे दिवंगत खासदार रामभाऊ म्हाळगी, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब, आमदार स्वर्गीय गौतम पोशाव भुईर, माजी आमदार अशोकराव मोडक, आमदार संजय केळकर, दिगंबर विसे, कॅबिनेट मंत्री श्री गणेश नाईक, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, रोहिदास पाटील, भरत पाटील यांच्याबरोबर त्यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते. त्यांचे भाजपासह अनेक पक्षातील कार्यकर्ते नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या संपूर्ण हयातीत अजातशत्रू म्हणून ते सामाजिक राजकीय कार्यकर्ते राहिले. अत्यंत निरीच्छपणे पक्षाचे काम करणारे, समाजोपयोगी काम करणारे, गावातील मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत झटणारे, समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करून स्वतःपासून सुधारणांचा आग्रह धरणारे, लोकांच्या अडचणीला धावून जाणारे, गावागावातील भांडणे कौटुंबिक कलह सोडून निस्पृहपणे काम करणारे पडलेगावचे न्यायदार व ज्येष्ठ सामाजिक सेवक गणपत पाटील आपल्या शरीराने जरी गेले असले तर त्यांचा कार्याचा वारसा ते पुढील पिढीला देऊन गेले आहेत आणि त्यांनी लावलेल्या सरस्वती मंदिर पडलेगाव या हायस्कूल रूपी कल्पवृक्षाच्या छायेत शिकून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पिढीकडून त्यांच्या या कार्याचा सुगंध पंचक्रोशी दरवळत राहील हे नक्कीच. आणि आपण सगळे इथे स्वर्गीय गणपतशेठ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलो आहोत. आपल्या ह्या सरस्वती मंदिरचे माजी विद्यार्थी आणि ठाणे महापालिकेच्या शाळेत असलेले शिक्षक श्री काळूराम गायकवाड हे आपल्याला मनोगतपर 2 शब्द सांगतील. माझे मित्र श्रीयुत अशोक ठाकूर यांनी स्वर्गीय गणपत आत्माराम पाटील यांच्या कार्याचा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये त्यांना बरेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य केलेले आहे. कदाचित त्यांच्या नावाचा उल्लेख राहून गेला असेल तर मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे जे कार्याचा जो विडा उचललेला आहे ते विडा उचलण्यामध्ये सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचा नावाचा उल्लेख राहून गेला असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि शिक्षण महर्षी व भाजपा ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपत आत्माराम पाटील यांना दिनांक 29/5/2025 रोजी देवाज्ञा झालेली ते आज आपल्यातनं सोडून गेलेले आहेत. तर त्यांचं आज या ठिकाणी शोकसभेचा कार्यक्रम, श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी
सन्माननीय प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेणे काही शक्य होणार नाही, तर आपल्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि मला जे काय 2 शब्द बोलण्याची मांडण्याची जी काय मला या ठिकाणी संधी दिली, मी या ठिकाणी त्यांचे आभारी मानतो, त्यांना धन्यवाद देतो. स्वर्गीय गणपत आत्माराम पाटील यांचं धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. प्रत्येक क्षेत्राची त्यांना जाण होती आणि आम्ही त्यांना नेहमी काका म्हणायचो. आमचे काका आहेत ते. स्वर्गीय गणपत आत्माराम पाटील यांचे वयाच्या 95व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. असे म्हणतात की कर्मयोगी जगी जन्म झाला, परी शेवटी काल घेऊन गेला. आणि म्हणून कालायन तस्मै नमः, कालाला नमस्कार केला पाहिजे आपण. तर असंही म्हटलं जातं की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ खाको त्यांचे. या उक्तीप्रमाणे माणूस जन्माला आला तर त्याने काय ते चांगलं आपल्या जीवन कार्यामध्ये काय ते चांगलं कार्य केलं पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंदांनी एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे. आपल्याला परिचयाची असे कदाचित आपल्याला कल्पना असेल की जेव्हा या ठिकाणी आपल्या घरी बाळ जन्माला येतं तेव्हा मात्र आजूबाजूची माणसं, नातेवाईक, सगळे सोयरे सगळी माणसं आनंदित असतात आणि हसत असतात, कारण त्यांना आनंद झालेला असतो. पण स्वामी एक गोष्ट सांगायला विसरले नाही की जीवनामध्ये असं काही कार्य करा की आपण स्वतः मेल्यानंतर आपण मात्र जाता जाता हसत असू आणि परंतु समोरची जी का मंडळी आहे ती मंडळी मात्र रडत असतील. असं जीवनामध्ये काहीतरी कार्य केलं पाहिजे आपण. काकांच्या जीवनावर एक छोटीशी गणपत आत्माराम पाटील या नावावर मी एक छोटीशी कविता केलेली आहे. ती कविता मी या ठिकाणी सादर करतो. गवसणी घालून आकाशाला घेतली भरारी जीवनाची, गवसणी घालून आकाशाला घेतली भरारी जीवनाची, नाही घेतला कधी उसंत, कर्म करूनी सफल केले जीवन. परंतु जीवनाच्या या वाट्यावर कधी न पाहिले माघारी, तमा नाही बाळगली, तमा नाही बागली आपले ह्या नश्वर देहाची. आकाशाहून थोरो आपले कर्म केले, आकाशाहून थोरो आपले कर्म केले या भूवरी, म्हणून आराम आरामे जीवन जगले, तत्व न सोडले आपले. आत्मनिर्भय बना, स्वाभिमानी बना, परोपकारी बना असा संदेश दिला आम्हा. रात्रदिन समाजापरी ध्यास धरुनी, नाव लौकिक केले ठाणे शहरी. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हे आपले ब्रीद वाक्य जपूनी, मिळे स्फुरण आम्हा या तुमच्या शब्दारूपी ठेवा मधुनी. पालकत्व स्वीकारून समाज उन्नतीचे कार्य नेटास नेले, पालकत्व स्वीकारून समाज उन्नतीचे कार्य नेटास नेले. शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षणाभिमुख केले. अतिशय चांगलं वाक्य या ठिकाणी. पालकत्व स्वीकारून समाज उन्नतीचे कार्य नेटास नेले, शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षणाभिमुख केले. अथक परीक्षण करून केले शिक्षणाचे दार सर्वांसाठी खुले. तिसुभरीही अश्रू कधी ओघळले नाही. लहान थोरांचा वारसा जपुनी, लहान थोरांचा वारसा जपुनी, थोर तुमच्या चारित्र्याची उंची. गर्व तुमचा तत्वनिष्ठेचा करावा, गर्व तुमचा तत्वनिष्ठेचा करावा. जणू वर्तमानातल्या नेतृत्वाने पावलोपावली तुमचा ध्यास धरावा. या ठिकाणी एक छोटीशी कविता मी आपणावर सादर केलेली आहे. माझ्या या शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो आणि शब्दरूपी विश्वातनं मी या ठिकाणी रजा घेतो. जाता जाता एक गोष्ट सांगू इच्छितो की आमचे काका आज आपल्यातनं निघून गेलेले, म्हणून त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी
म्हणून मी या ठिकाणी नम्रतापूर्वक ईश्वरापुढे मागणी करतो आणि आम्ही सरस्वती विद्या मंदिर पडले या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी आहे. 1979 पासून आम्ही या सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी आहोत आणि आमचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या वतीनं मी काकांना या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची देखील 2 शब्द आपण बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद. पडलेगावचे सहाय्यक शिक्षक श्री कुंभार सर बाबांना विद्यालयातर्फे आदरांजली वाहतात. संस्थेचे अध्यक्ष गणपत शेठ पाटील यांचं निधन झालं आणि आम्हाला सर्व शिक्षक, शाळा आणि आमची संस्था दुःखाने व्याकुळ झालेली आहे. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आत्ताच गायकवाड सरांनी उल्लेख केला, मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की बाबांनी केलेले जे शैक्षणिक कार्य आहे ते कार्य अजूनसुद्धा या पंचकृषीमध्ये आत्ताच अशोक सरांनी जे काही त्यांच्याबद्दल निवेदन वाचलं त्या निवेदनावरून असं वाटतं की त्यांचा कार्याचा प्रभाव, त्यांनी केलेले जे कार्य आहे, त्यांनी केलेले जे सामाजिक कार्य आहे हे कार्य किती मोठं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आमच्या सरस्वती शाळेच्या एकूण जडणघडणीमध्ये बाबांनी केलेले जे कार्य आहे, मला तर वाटतं की बाबांनी जेवढे प्रयत्न केलेले आहेत तेवढे प्रयत्न कुणीच केले नसतील, एवढे प्रयत्न बाबांनी केलेले आहेत. आणि म्हणून आज आमच्या शाळेचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ या ठिकाणी हरवलेला आहे. निश्चितच आम्हाला त्यांच्याबद्दल दुःख वाटत आहे. आणि म्हणून की एकूणच की जे त्याग आहे की संघामध्ये बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी 2 छोटेसे मुद्दे या ठिकाणी सांगावेसे वाटतात की बाबा न चुकता, जसं आपण देवाला सकाळी उठल्या उठल्या नमस्कार करतो, जसं बाबा सकाळी 9:30 ते 10च्या वेळेस आमची मधली सुट्टी असायची आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये बाबा आणि आत्ताचे आमचे संस्थेचे सहसचिव बाळराम शेठ पाटील हे न चुकता शाळेमध्ये यायचे. आणि ते शाळेमध्ये आल्यानंतर बाबा अगोदर मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये जायचे आणि मुख्याध्यापकाने विचारायचे विद्यार्थी किती आहेत, विद्यार्थ्याचा विकास कसा आहे, शाळेचा विकास कसा चाललेला आहे, शिक्षक किती आहेत, कसे आहेत, याची आपुलकीने ते चौकशी करायचे. आणि मग शाळेबद्दल इतकी तळमळ बाबामध्ये असल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून की बाबांनी शेवटच्या क्षणापर्यंत फक्त शाळा आणि शाळेचाच विचार केलेला होता. आणि आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी यायचो त्यावेळी आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायचो आणि बाबांना त्यावेळेस चालता वगैरे येत नव्हतं, बाबा पडूनच होते. आणि त्यावेळी मग आम्ही गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बाबांना भेटायला यायचो आणि भेटायला गेल्यानंतर आमच्या समोर पहिला प्रश्न असायचा की विद्यार्थी किती आहेत, विद्यार्थ्याचा विकास कसा आहे. म्हणजे एवढे 95 वर्ष वय झालेलं असताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शाळा आणि विद्यार्थी याचाच ते विचार करत होते. आणि म्हणून हे बाबांचं जे शैक्षणिक कार्य आहे हे शैक्षणिक कार्य खूप मोठं आहे आणि त्यांच्या कृपाशीर्वादामुळेच आज आमच्या शाळेचा निकाल गेली बरेच वर्ष उंचावत आहे. यावर्षी सुद्धा आमच्या शाळेचा निकाल 98% लागलेला आहे. हे सुद्धा बाबांची पुण्याई आहे. आणि म्हणून अशा प्रकारे बाबांनी केले जे शैक्षणिक कार्य आहे आणि त्या कार्याचा वारसा निश्चितच आम्ही पुढे चालवू आणि बाबांची जे जे शाळेबद्दल स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भोईर मॅडम, परिवेशिका पानसरे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक नेमाडे सर आणि आमच्या शाळेतले सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना आत्मशांती लाभो. ओम शांती शांती शांती. जे कार्यकर्ते श्री विलास म्हात्रे, तांबडीचा पाडा. आपल्या समाजात अशा काही शोकसभा होत नाही. माझी तरी पहिलीच शोकसभा इथे भाषण करतो.
काही चुकला मागला तर माफ करा. आदरणीय उपस्थित बंधू भगिनींनो आणि प्रमुख पाहुण्यांनो, आज आपण जड अंतःकरणाने इथे जमलो आहोत ते स्वर्गीय श्री गणपत आत्माराम पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. गणपत आत्माराम पाटील हेच आपल्या सर्वांचे बाबाच होते आणि ते फक्त श्री हनुमान पाटील आणि परिवाराचे आधारवाड नव्हते, तर संपूर्ण पंचक्रोशीचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या आपल्या समाजासाठी मेहनतीचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे. त्यांनी पंचक्रोशीसाठी खूप कार्य केलेले आहेत आणि ही कार्य जर मोजली तर खूप वेळ जाईल. त्यापैकी सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी पडले गावात सुरू केली सरस्वती मंदिर पडले शाळा आणि ही शाळा सुरू करून त्यांनी या पंचक्रोशीतील अज्ञानाचा अंधकार दूर केला. बाबांनी अनेक कार्य केली. आमच्या देसाई गावासाठी खूप कार्य केली आहे. त्यापैकी मी फक्त एकच कार्य सांगतो. आमच्या 5 पाड्यात वीज आली, पण फक्त पाटीलपाड्यात वीज आलीच नाही आणि त्यावेळी बाबांनी अथक मेहनत घेऊन परिश्रम करून पाटीलपाड्यात वीज आणली आणि अंधकारमय असलेला पाटीलपाडा प्रकाशमान केला. बाबांच्या कार्याची गणती करायला गेलं तर खूप वेळ जाईल. बाबांनी आपल्या समाजासाठी अथक मेहनत केली. बाबा हे संघाचे सच्चे कार्यकर्ते होते. आजच्या कार्यकर्त्यांसारखे स्वार्थी कार्यकर्ते नव्हते. त्यांनी संघाचा वेश सतत परिधान केला. पांढरा शर्ट, काकी पॅन्ट आणि काळी टोपी ही त्यांनी सुखाचं कार्य असो अथवा दुःखाचं कार्य असो सतत परिधान केला. आणि मी जगन्नाथ पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी संघापर्यंत माझी ही गोष्ट पोचवावी की संघाचे जी ब्रँड अँबॅसेडर म्हणून बाबाची प्रतिमा वापरावी. कारण मी अजूनपर्यंत असा संघाचा कार्यकर्ता जे स्वतःला कट्टलागदी म्हणवतात ते सुद्धा असे कपडे घालून फिरत नव्हते. बाबांची पंचक्रोशीची ओळखच झाली होती की काळी टोपी आणि पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट हीच त्यांची ओळख झाली होती. आज बाबाच्या निधनाने आपला सर्वांना दुःख झालेलं आहे, परंतु त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि पुढे जायचे आहे. मी श्री विलास लक्ष्मण म्हात्रे आगरी समाज प्रतिष्ठानच्या वतीने या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती येऊ म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपले आमदार सन्माननीय राजेजी मोडे साहेब बाबांना सुमनांजली वाहते. शब्द सुमनांजली त्यांचा श्रद्धांजली वाहत आहेत. पडले गावचे न्यायदार, ज्येष्ठ समाजसेवक तथा शिक्षण मंत्री स्वर्गीय गणपत पाटील यांच्या आजच्या शोकसभेला महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि यांचे सहकारी आमचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेब, ज्येष्ठ नेते गोवर्धनशील भगत आणि संपूर्ण त्यांचा कुटुंबीय, त्यांचे शोकाकुल समस्त ग्रामस्थ मंडळ, मित्र परिवार. खरं तर गणपती यांचं ज्या दिवशी ते निघून गेले त्या दिवशी आमच्या याच गावचे माझे साडू विजय पाटील यांचा मला फोन आला होता की आपल्या या पंचक्रोशीतले हे संपूर्ण ठाणा नसून तर कल्याण तालुक्यातही त्यांचं नाव होतं असे गणपती आपल्याकडनं निघून गेलेले आहेत. तर मी बाहेर असल्यामुळे या कार्यात येऊ शकलो नाही. हा ठाणा असेल, कल्याण तालुका असेल, अतिशय मोठं नाव असलेले गणपती पाटील यांचं. तर माझे वडील शिक्षक होते त्यामुळे थोडी त्यांच्याकडनं जाण होती आणि समाजकार्यात काम करत असल्यामुळे गणपत शेठचा थोडासा अनुभव होता. पण जवळचे संबंध नसल्यामुळे त्यांच्या ज्या जवळच्या गोष्टी असतील, समाजकार्य असेल ते माहिती नसल्यामुळे, पण नाव पंचक्रोशीत मोठं असल्यामुळे तेवढं मला नक्की माहिती होतं. म्हणून आपण गेलं पाहिजे, त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने
महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, या संपूर्ण माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाला ईश्वर त्यांना ताकद देऊ, त्यांना दुःख पेलण्याची ताकद द्यावी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो असं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ओम शांती. त्या पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते माननीय भगवान शेठ पाटील मोठी देसाई हे आता बाबांना श्रद्धांजली वाहत आहेत. उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, लक्ष द्यायचं बोलू नका बोलू. बंधू आणि भगिनींनो, गणपत पाटीलची आणि माझी ओळख मी इयत्ता 4थी असताना तिथपासून झाली, पण आम्ही असे एका दोघांना चिटकून राहिलो की आमची संगत कधीच तुटली नाही. त्यांनी ज्या वेळेला सकाराम विद्यालयाचं नाव बदललं, पहिला तो यशवंत विद्यालय होतं आणि तिथलेच गुरुजींनी आणि त्यांचे जोडीदार परशुराम पाटील काटे हे दोघे जण येऊन पोशा अशा ठाकरेजीकडे मीटिंग घेतली आणि या हायस्कूलची प्रेरणा चालू केली. त्यावेळेला अडचण पडली त्यांना, पण त्यावेळेचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी काँग्रेसचे होते. त्यांनी फुल मेहनत केली, पण या माणसाने स्वतःच्या मुलांकडे लक्ष नाही दिला. मुलं शिकावं की नाही शिकवलं, पण दुसऱ्याच्या मुलांच्या आधी खूप झटले ते. आणि असा निष्कार्य कार्यक्रम होता त्याच्यानं माझं कधी कधी संवाद व्हायचा, पण मी त्यांना भाऊजी बोलातो. मी गणपत पाटील त्यांना बोलत नसतो, त्यांना भाऊजी बोलातो. असं करता करता एकदम हायस्कूल म्हणजे पदधरणीच्या संदर्भात आला. मला बोलतो, भगवान काहीतरी तुझी बालबुद्धीची आयडिया दे रे. मी बोललो, भाऊजी तुमच्या शाळेचा अध्यक्ष कुबेर आहे नकुल पाटील, हे कुबेराने नुसता डोला फिरवला तर हायस्कूल तुमचा होईल. पण मी बोलतो कितीक वेळा सांगितलं, पण बोलतो ऐकलं नाही. मग आता एक वाट सांगतो मी तुम्हाला, चला सुभाष भोईरकडे. आणि सुभाष भोईरकडे जाऊन आणि ते हायस्कूलची मागणी केली आणि त्या माणसाने सरळ हाताने तो हायस्कूल बांधून दिलेला आहे. गणपत पाटील न्यायदानाच्या बद्दल चालत जायचे रे बिचारे, आम्हाला पण केसीत न्यायचे, पण कधी दुपारचा न्यायमध्ये केलेला नाही. अशी एक व्यक्ती मी सांगतो तुम्हाला होणार नाही, याच्या पुढे झाली पण नाही ना होणार पण नाही. निस्वार्थीमध्ये सांगा तुम्ही त्याच्या मुलांकडे काय शिक्षणाकडे लक्ष दिले त्यांनी, काय त्याची मुलं शिकलेले आहेत, पण दुसऱ्यांची मुलं डॉक्टर इंजिनियर सर्व काही झालेली आहेत त्या हायस्कूलमध्ये. त्यांची जो राग नव्हता, काहीच नव्हता. त्यांना एकच पब्लिकनी जो नाव दिला काली टोपी, पण तो टोपण नाव होता, पण प्रत्येक माणसाचं टोपण नाव खराब झालेलं आहे, पण भाऊजींचं नाव कधीच खराब झालेलं नाही. असा माणूस माझा विचार व्हायचा, माझा विचार करायचा, माझा विचार घ्यायचा. तो शीट पडल्यानंतर मी 8 दिवसातून 2 दिवसातून यायचो यांच्याकडं. मला पहिले प्रश्न विचारायचा, वसंत दादा तुझं कसं काय चाललंय, तुझं पोरांचं काय चाललंय. आजपर्यंत माणसा स्वतःसाठी वागलेले आहेत, पण दुसऱ्याच्या नातेवाईकाला दोस्ताला कोणी विचारित नाही का बाबा तुझा पोरांचा तुझा काय चाललेला आहे. छाती ठोकपणे सांगतो कोणी जबाब द्या आपल्याला, पण ते विचारायचे, मलाच नाही विचारायचे, सर्वांना विचारायचे तुमचं कसं काय चाललंय, बरं आहे ना. हा शब्द त्यांचा लास्ट मरेपर्यंत तो शब्द ठेवलेला आहे. आता अशोक पाटीलनी सांगितलं शिलची गोष्ट, त्यावेळेला मी लहान होतो, खरोखर बंका कार्या
आणि त्यांनी सांगितलं तर ही गोष्ट अशी करा. आमची न्यायाची चतुर्थ दिशा लय निराळी होती, एकानी भरकता एकानी शांततेने सांगायचा. त्यामुळं या पंचक्रोशीतील आम्ही न्याय निवाडा करतो. कोणाची तंगडी तुटलेली असेल तर केस आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन नाही द्यायचो. ते माझे गुरु होते आणि माझे मोठे गुरु अजून जिवंत आहेत, 106 वर्षे झाली. ते म्हणजे शिरगावचे सखाराम पाटील. आजपर्यंत आम्ही भांडणं मिटवतो, पण माझे सहकारी गेल्यामुळे मला आता भार सहन होत नाही. कारण आता लोक भावाचं खातान, भावाला डुबवतात आणि कुठेतरी दान देतात, अन्न जातात. ते आपलं काय पंचांचं ऐकणार आहे. बहिणी सहीसाठी पैसे मागतात म्हणून जो सर्व या जगात गोंधळ चाललेला आहे. म्हणून वसंत दादा आम्ही आता काही गोष्टी त्याच्यापासून हरताळत राहिल्या. गणपत पाटीलचा ध्येय फक्त शिक्षणाकडे आणि झगडा मिटवण्याकडे होता. बाकी त्यांचा दुसरे कुठे लक्ष नव्हता. राजकारणात होता, पण राजकारणात आमच्यासारखे सच्चे मसाला कोण निवडून देतो. तो छुट्याचा बाजार चाललेला आहे. बिचारीने आयुष्य काढला, पण त्याला एकदा पण लोकांनी निवडून न दिला. त्यांनी जेवढी पोरांना शिक्षण दिले, ज्या हायस्कूलमध्ये जेवढी पोरं शिकली तेवढीच मतं गव्हर्नर दादा त्याला जर दिलीच ती ना तरी गणपत पाटील कोणतरी झाले असते. पण समाज फार वेगळा आहे. समाज कोणाच्या हातात मिळणार नाही. तर मी गणपत पाटलांना मेले तरी मी सांगतो, भाऊजी तुम्ही स्वर्गामध्ये सुखी असाल, स्वर्गामध्ये तुम्ही सुखी असाल आणि कदाचित तुमचा पुण्य एकत्र झाला तर कुठेतरी तुमच्या घराण्यात तुम्ही पुन्हा जन्माला या. हे असा मी माझ्या मनातून आशीर्वाद देतो आणि त्यांना भावभोली सदनदेव. माननीय श्री गोवर्धनजी भगत साहेब, माजी साई समाज सभापती, ठाणे महानगरपालिका. मी ज्या वेळा राजकारणात आलो त्याच्या अगोदरपासून पाटील साहेब राजकारणात होते. ते शेका पक्षात होते. तिथे 3च माणसं होती, गणपत पाटील, बालकृष्ण पाटील आणि आणखी होता 3 जण. मी राजकारणात आलो, त्यांच्याबरोबर खेळायला लागलो. हे पूर्ण 22 गावं पाटील साहेबांवर फिरलो आणि ही गावं भारतीय जनता पक्षात आली. असा काम करणारा हा माणूस. लोक त्याला माहिती काढत होते, परंतु ज्या ज्या ठिकाणी कुठे भांडण होईल तिथे आमच्या अगोदर हे स्वतः पोहोचायचे. अनेक मंडळी आमच्या बरोबर असायची, ते बरोबर राहायचे याच्याबरोबर आणि ते भांडण कसं मिळेल याचा प्रयत्न करायचे. मगाशी वाचायला सांगितले गावामध्ये बंदुकी आले होते न्यायाला. पाटील साहेबांनी सांगितलं आम्ही पंचे नाही, धोतर नाही नेसायचे, आम्ही पंचे आहोत. तुम्ही फायर करून मारून दाखवा, आम्ही तुम्हाला फासावून नेऊ. असा रोखठोक बोलणारा माणूस. एक वेळेला मी त्याला म्हणलं पाटील साहेब तुम्ही उभे राहता इलेक्शनला, त्याला लेखा घालायला, त्याचा पगार घाला. मला लेखा घालायला लागतात, मिळा घालला होता. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या हसायच्या गोष्टी आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करायचो. ते चर्चेमध्ये सांगायचे, ते बोलायचे. न्याय निवाडा करताना फक्त ते प्रश्न विचारायचे. हे तू मध्ये बोल नको, तू बोल. अशा प्रकारचं न्याय करायचं असायचं. माझ्याकडे लिखाणाचं काम असायचं, मी लिखाण करत राहायचो आणि जजमेंट द्यायचं काम माझ्याकडे असायचं. त्यावेळेला ते पाटील साहेब मी कधी भेटायला आलो तर विचारतो शाळेत पोरा किती आहेत. मी बोला 700, आमच्याकडे 900. ठीक आहे, चांगलं आहे. या अवस्थेमध्ये सरस्वती विद्या मंदिर चालवलं फार कठीण आहे. ते मला कधी सांगायचे आमचे मेंबर जे आहेत फार त्रास देतात. कारण पडले गावामध्ये कोणी डोनेशन देणारी माणसं पूर्वी नव्हता. सरकारच्या नियमाप्रमाणे
शाळा चालायची, शाळेप्रमाणे काम करायचं. मी 2दा त्यांना भेटायला आलो, तरी सुद्धा त्यांचा विजय एकच. विद्यार्थी किती आहेत, तब्येत कशी आहे, मुलं काय करतात, त्याच्या पलीकडे विषय नव्हता. मला एकदा तरी एक गोष्ट सांगितली की त्यांच्या मुलांना मी सांगतोय. त्याने मला सांगितलं की मला शाळेजवळ हॉल बांधायचा आहे लग्नाचा. मी बोला पाटील साहेब तुम्ही असतानाच हॉल बांधा ना, लग्नाचा हॉल तिथे जागा आहे भरपूर, तिथे हॉल तुम्ही असतानाच बांधा. म्हणजे मला 2 शब्द बोलता येतील. शेवटी ते आपल्याला निघून गेले स्वर्गात. आता किती स्वर्गात किती ठिकाणी जातात देव जाणे. परंतु त्याच्यासारखा माणूस दुसरी अगदी शिकलेला समाजामध्ये काम करतो, समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि स्वतःचं नाव लौकिक वाढवतो. कोणी त्यांना किंमत देऊ या न देऊ, पण त्यांचं काम करण्याची पद्धत जी होती ती अतिशय योग्य होती. अशा प्रकारे त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद. त्यानंतर दीपकजी ठाकूर, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, बाबांना आदरांजली वाहत आहेत. गणपत आत्माराम पाटील, मी त्यांना दादा म्हणायचो. यांच्या शोकसभे प्रसंगी उपस्थित असलेले माझे नातेवाईक, माजी मंत्री, आमदार, खासदार जगन्नाथ पाटील साहेब, माझे सहकारी भगत साहेब आणि सर्वांची नावं घेऊ शकत नाही, वेळ करणे, सर्व माझे सहकारी वसंतदादा भगवान शेठ, सर्व नातेवाईक, मित्रमंडळ, भगिनीनो, दादांचा परिचय माझा 1977 साली माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब निवडून आले, नुकतेच आलेले. मी तेव्हा लहान होतो, जवळजवळ 14 वर्षाचा असेल. आमच्या गावामध्ये काही भांडणं झालं त्यावेळेला, त्याकरता आमच्या कुटुंबियासोबत मी गेलो त्यांच्या घरी. गेल्यानंतर पाटील दादा बसले होते त्या खुर्चीवर, ओळख झाली माझी. असं माझं नाव आहे गणपत पाटील. त्याच्यानंतर माजी मंत्री नकुल पाटील साहेब, मला तर वाटतं 1985 सालात असेल, तेव्हा मी शिवसेनेचा विभाग प्रमुख होतो आणि त्यांच्या बंगल्यासमोरच माझं ऑफिस होतं. त्यांचा पुतण्या भीमदादाही बरोबर होते त्यांच्या सोबतीला. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोडीला आपले संभाजी महाराज असते, त्याप्रमाणे ते बऱ्याच वेळा माझ्या ऑफिसला घरी येत असत. आणि बसल्यानंतर त्यांना दूध मागवलं, नाश्ता मागवला. पाटील साहेब बाहेर गेले होते, जवळजवळ त्यांना कार्यक्रमाला काहीतरी 1 तास लागला असं त्यांना सांगितलं वहिनीने. मग ते बसल्यानंतर त्यांना मी प्रश्न विचारला का दादा तुम्ही हाफ पॅन्ट का टाकता, काली टोपी का टाकता. मी बोलतो पाटील साहेबांचा सहकार्य आहे, जनसंघाचा पदाधिकारी आहे, राष्ट्र संघाचा मी ही चिंतक आहे, म्हणूनच मीही हा ड्रेस टाकतो असं त्यांनी मला उत्तर दिलं. बाकीचं काय मला माहीत नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये कामं करत असताना त्याने एक दुसरं एक सांगितलं, आमच्या गावामध्ये पाटील साहेबांनी हायस्कूल काढलेलं आहे आणि खरोखरच त्यांनी एक पुण्याचं काम केलेलं आहे. तसेच त्या विद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. कोणी डॉक्टर झालेला असेल, कोणी वकील झालेला असेल, कोणी शिक्षक झालेला असेल. त्यांचं श्रेय संपूर्ण गणपतदादांना जातो. ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावामध्ये भांडण तंटा असेल, जमिनीचा वाद असेल, पूर्वी काय राजकारणामध्ये मी असताना भांडणं व्हायची. आता पाटील साहेबांचा प्रचार प्रमुख मी होतोच. एखाद्या वार्डामध्ये, एखाद्या भागामध्ये लीडिंग कशी काढायची ती मी पाटील साहेबांच्या तालमीतच शिकलेलं आहे.
आणि ती जबाबदारी मी पाटीलसाहेब समोर बसले आणि पेलाचो. एखाद्या वार्ड असा असायचा की तिथे प्रचार करणं मुश्किल असायचं, जिकिरीचं असायचं. आणि ताबडतोब त्यावेळेला म्हणजे असे धावून यायचे ना, वाघासारखे धावून यायचे. काही समाजकंटक होते, मी गुंड म्हणत नाही. खूप समस्या भांडणं होण्याच्या तयारीत असाय. पण पाटील साहेबांना फोन केल्यानंतर पाटील साहेब कसे कुठलंही भांडण असेल तर सामोपचारे ते फोन करून मिटवायचे आणि त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे आम्ही शिस्तबद्ध प्रचार करून साहेबांना लिडिंग देत होतो आणि पाटील साहेब निवडून यायचे. असं काम आम्ही साहेबांसाठी, गणपत पाटील साहेब असो, दादा असो, सर्व भगवान शेठ असो. भगवान शेठ काँग्रेसचे होते पण आम्ही भाजपचं काम करायचो. आणि त्यांनी मला एक दुसरा किस्सा सांगितला. ग्रामीण भागाचा विषय तुडला. कुठल्याही गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये एखाद्या गावामध्ये भांडण झालं ते ताबडतोब भगवान शेठ आपले बसलेले आहेत, वसंतदादा बसलेले आहेत, मग ते ताबडतोब ते भांडण मिटवायचं. नाही तर पूर्वी एखाद्या छोटासा जरी वाद असला तरी लोक तलवारी किंवा रिव्हॉल्वर काढायचे. त्यामुळं भांडण पराकोटीला जातं आणि त्यांच्यातून काय निघायचं, वार केलेले असायचे, पोलीस स्टेशनला मग गोळीबार केलेला असायचा. ही मंडळी, सारी मंडळी त्या गावामध्ये जाऊन ते भांडण मिटवतात. अत्यंत पुण्याचं काम या क्षेत्रामध्ये गणपत दादांनी केलेलं आहे. तसेच भगवान शेठनी सांगितलं का त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नव्हतं. खरोखर त्यावेळेला त्यांनी आम्ही तेच केलं. पाटील साहेब पण बसलेले आहेत. कारण आम्ही घरातून निघत असताना एक मनामध्ये फक्त लोकांची कामं झाले पाहिजे, समाजाची सेवा झाली पाहिजे असं आम्ही काम करायचो सर्वच मंडळी. त्यामुळे या भागामध्ये पाटील साहेबांच्या पंचक्रोशीमध्ये जिथे जिथे ज्या गावामध्ये जातो तिथे निश्चितच पाटील साहेबांचा सन्मान केला जातो, त्यांचं आदरानं चांगलं नाव घेतलं जातं. कारण या भागामध्ये त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि त्यामुळंच या भागाचा अशा दादामुळंच पाटील साहेबांना असो, जगन्नाथ पाटील साहेब असो की नकुल पाटील साहेब, प्रत्येकाला त्याने धरून निधीचा उपयोग करून घेतलेला आहे. आणि म्हणून या भागामध्ये आपल्याला चांगली कामं बघायला मिळतात. कॉन्क्रीटचे रोड बघायला मिळतात, शाळा बघायला मिळतात. त्यामुळे या भागामध्ये खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचं कुटुंब हे अत्यंत या भागामध्ये चांगलं कुटुंब म्हणून गणलं जातं. त्यांच्या कुटुंबाचं चांगलं नाव आहे. भले त्यांनी आपल्या कुटुंबाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती केली नसली तरी उद्योग क्षेत्रामध्ये त्यांच्या आशीर्वादानं जी प्रगती झालेली खरोखरच ती उल्लेखनीय असं मी नमूद करतो. त्यांच्या जाण्यानं आज या पाटील घराण्याची खूप वातावरण झालेलं आहे आणि या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव. तसेच आमच्या दादांना परमेश्वर निश्चितच वर पण आपल्याला कामं चांगलीच असतील कारण दादाने चांगली कामं केल्या म्हणूनच निश्चितच परमेश्वर त्यांना तिथे काम चांगलं देण्याची संधी देतील आणि मी त्यांच्या कुटुंबामध्ये त्या दुःखामध्ये सहभागी आहे. आणि इथेच माझे श्रद्धांजलीपर 2 शब्द संपवतो, रजा घेतो, थांबतो. माननीय श्री काळूराम पाटील विभाग प्रमुख फडकेपाडा. सीताराम पाटील शिवसेनाचा विभाग प्रमुख आहे. गणपत आत्माराम पाटील हे खरोखर आपले एकदम लाडके माणूस होते. आज आमचे यांना काका बी म्हणू शकता, मामा बी म्हणू शकता. आज आमचे पडल्याची जी शाळा जी यांच्यामुळं जी शाळा रोशन झाली आणि यांचे मुलं, आमची लहान मुली सर्व तिथे शिकतात. कुठेही गाडीचा भाडा न देता आमच्या 5 गावाला आणि अनेक इथूनची मुलं तिथे शिकतात. तर माझी गणपत पाटील आपल्या हातातून निघून गेले. खरोखर ते जर बिमार नसते तर मला तर वाटतं काही सेंचुरी मारली असती. खरोखर ते आजारा मुलं
जास्त वाचू शकत नाही. आपला भाड्याचं घर किंवा आपल्याला खाली करायलाच लागतो. एक ना एक दिवस आपल्याला बी जायचंच आहे. तर मी ग्रामस्थाच्या वतीने मला 2 शब्द बोलायची जी संधी दिली, चौक सभा इथे लावलेलीच आहे. तर माझी एकच विनंती आहे जगन्नाथ पाटीलला का त्यांचा जसा हा जो फोटो आहे असा छत्रपती शिवाजी महाराज जो चौक होतो असा हा फोटो शाळेच्या समोर यांचा चौक व्हावा ही मी भगवंताची पुढे प्रार्थना करतो. कारण हा फोटो बघून कमसे कम विद्यार्थी कमसे कम त्याची आठवण बघून कमसे कम शिकेल आणि मार्गदर्शन चांगला वाटेल. कारण हा चौक तिथे पडले गावाची शाळा आहे तिथे झाला पाहिजे ही मी कळकळीची विनंती करतो. कोणी चौकाला अभिषेक कोणी घेऊ शकत नाही. कारण हा गणपत आत्माराम पाटील हा सगळ्यांचा चांगला माणूस होता. तर मी विनंती करतो खासदार साहेबाला प्रस्ताव टाकीन. आता राजेश वरदे येऊन गेले, तसेच आपले गोवर्धन भगत त्यांचे लाडके एकदम जीवाचे मित्र आहेत. जगन्नाथ पाटील जीवाचे मित्र आहेत. तर मी कळकळीची विनंती करतो की त्यांचा स्मारक लवकरात लवकर तिथे बांधण्यात यावा. आणि जेव्हा स्मारक जेव्हा बनेल तो भगवे दिवा आणि बीजेपीचा कार्यकर्ता असताना त्यांचे तिथे आपलं भजन कीर्तन झाला पाहिजे. आणि स्मारक बनल्यानंतर तिथे एक चांगला कीर्तनही ठेवा. खरोखर त्यांचे सुख शांती त्यांच्या आत्म्याला लागेल. तेव्हाच आपला पडले गावांची जी प्रमुख आणि ग्रामस्थ मंडळीला आत्माची शांती लागेल. आणि मला 2 शब्द बोलायची विनंती दिली. कृपया मी श्रद्धांजली देतो. गणपत पाटील तुम्हाला चांगला आशीर्वाद लागो ही मी भगवंतावर प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री परमेश माळी प्रसिद्ध गायक आपल्या समाजाचे हे पाटील कुटुंबियांचे जवळचे स्नेही आहेत. परमेश माले. तर सर्वात प्रथम आपल्या बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली. समाजसेवा काय असतं म्हणजे आणि लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक असो सामाजिक असो ह्या कार्यामध्ये आपले बाबा किती पुढे होते तर सर्वांनी सांगितलंच. पण माझी वय खूप लहान आहे. पण लहान वयामध्ये मी त्यांचा एवढा अनुभव घेतला की माझे वडील 20 वर्षापूर्वी मरणाच्या दारात होते आणि आमची खूप गरीब परिस्थिती होती. पण त्या टायमाला आमच्यासाठी देवदूत म्हणून हे बाबा उभे होते. अजून सुद्धा आम्ही पाटील कुटुंबियांचे आणि त्यांचे आम्ही कधीच जे उपकार केलेले ते कधीच नाही विसरणार. कारण ज्या टायमाला कोणीतरी आमच्या आईच्या हातात कोणतरी 200 रुपये द्यायचा ना त्या टायमाला आम्हाला खूप बरं वाटायचं. पण गणपत पाटील आल्याच्या नंतर आईच्या हातामध्ये पहिलं 5,000 रुपये 10,000 रुपये द्यायचे की घे, मला माहिती आहे तुझ्याकडे नसतील. म्हणजे ही गरिबी काय असते आणि गरिबाची जाण काय असते ती त्यांना होती. आणि आमची परिस्थितीच नव्हती खरं बघायला गेलं तर. डॉक्टर मेडिसिन वगैरे काय नव्हतं का तर आम्ही शिक्षण घेत होतो. बाबा खाटल्यामध्ये पडलेला होता. आई आमची शेती करणार कोणाची तरी मजुरी करणार. पण त्या टायमाला गणपत बाबा आल्याच्या नंतर सांगणार की पोरी काय चाललंय, त्यांना डॉक्टर येतात की नाही. देसाईवरून आमच्या घरी येदुटण्याला त्या टायमाला डॉक्टर पाठवायचे. आमची लायकीच नव्हती त्या टायमाला. पण बाबांचे उपकार किती सांगावे तेवढे कमी आहेत. आणि मी सुद्धा इकडे आल्याच्या नंतर कधी गरीबाची जाण असणं म्हणजे काय असतं हे बघा. त्यांच्याकडनं एक गोष्ट मी खरंच शिकलो. गरीब असो किंवा कोणी कितीतला आदिवासी असो त्या माणसाला पहिला तो माणूस विचारणार की बाबा कुठनं आलास तू काय करतो, तू कमावतो किती, मग तुझा घरचा बरा चाललाय ना, बाबा कसे आहेत, तुझी आई कशी आहेत, ही विचारपूस करणारे आपले बाबा होते. आणि खरंच मला आज त्यांची एक शिकवण आणि आठवण ही मी फॉलो करतो. नक्कीच मला कोणी गरीब तुला कधी भेटला ना ताई खरंच बरं वाटतं. आणि मी त्यांची एक गोष्ट मी फॉलो करतो की त्यांना विचारतो मी आवर्जून. आता मी कार्यक्रमाच्या निमित्ताने भरपूर गावोगाव फिरत असतो. खरंच मला कोणी वाटलं ना की खरंच हा गरजू दयावंत आहे तर त्या माणसाला मी नक्की खांद्यावर हात ठेवून बोलतो की बाबा काय चाललंय तुझा. जर खरंच कोणी वाईट मार्गाला चालला असेल तर मी त्यांना सांगतो की बाबा आता हे क्रिमिनल वगैरे कोणाच्या एखादा भाई बनत असेल त्याच्या मागे 10 पोरा फिरू नका का तो भाई एखादा कांड करील आणि तुम्ही 10 जण पण तुम्ही आतमध्ये जाल का. आता तो प्रशासन राहिला नाही. पहिला जमाना वेगळा होता. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लगेच फुटेज येतात, सगळे लोक अटकतात. पण ज्याचा एखादा लेकरू कोणीतरी
जेलला असतो तेव्हा आई वडिलांना किती फेऱ्या मारायच्या असतात तर त्यांचं दुःख त्यांना माहीत असतो. म्हणून तोच मी एक त्यांचा एक वारसा आणि त्याही एक दिलेला संदेश मी खरंच अजून सुद्धा फॉलो करतो. नक्कीच त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी विचारत असतो. मी वयाने फार लहान आहे पण त्यांचे एक विचार मी आजपर्यंत मी घेऊन चाललोय की त्यांना विचारत असतो नक्की की बाबा काय करतोस तू, किती कमवतोस, नक्की तुझं बरं चाललंय ना, तुझी आई काय करते. खरंच खूप आपुलकी वाटते ती. का तर ही गोष्ट मी फक्त आपल्या बाबांमुळे शिकलो. का तर हीच गोष्ट मी इथे आल्याच्या नंतर बाबा मला कधीच काय विचारत नसे. फक्त मला हे विचारत तुझं काय चाललंय, सुपाऱ्या भेटतात ना तुला, बाबा कसा आहे, आई काय करते, भाऊ कामाला जातो मग त्याला पगार किती, एवढी विचारपूस कोण करणार आहे, कोणी नाही करू शकत. आणि खरंच मी पाटील कुटुंबियांचे आणि बाबांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि एक त्यांच्यासाठी एक खास लाईन बोलतो मी. याला मी पाहिलंय त्याला मी पाहिलंय डोल माझ दीपना, याला मी पाहिलंय त्याला मी पाहिलंय डोल माझ दीपना, या पडले गावामधी हा माझा गणपत बाबा दिसेना, या पडले गावामधी हा माझा गणपत बाबा दिसेना. खरंच या देव माणसाला स्वर्गामध्ये सुद्धा एक सुंदर जागा मिळो हीच देवापुढे प्रार्थना करतो, वंदन करतो. आणि आपल्या सर्वजण आपण या शोकसभेसाठी जमलो आहोत. खरंच शोकसभा म्हणजे आज आपण त्यांना खूप ही मोठी भावपूर्ण श्रद्धांजली करता आपण जमले आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. आपण इथे जमलेल्यांपैकी उत्स्फूर्तपणे एखाद्याला श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांनी इकडे येऊन आपलं भाषण करायचं आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. उपस्थित मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज अत्यंत दुःख आणि शोकाकुल वातावरणात आपण या ठिकाणी जमलो आहोत. या पडलेगावचे बालारामदादा पाटील यांचे वडील आणि दत्तूसेठ पाटील यांचे बंधू कैलासवासी गणपतमामा आत्माराम पाटील यांचं गेल्या 29 तारखेला अकाली आणि दुर्दैवी असे वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हे अटल आहे. ह्या जगातील हे सर्वात मोठे सत्य आहे. 350 वर्षपूर्वी सद्गुरू संत रामदास स्वामीने दासबोधामध्ये लिहिलेलं आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिसेवटी काल घेऊन गेला, महाथोर ते मृत्यू पंथीसी गेले, किती एकते जन्मल्याने मिळे. मरण आणि स्वर्ग प्रवासाला प्रत्येक माणसाला जावे लागणार आहे ना. गेल्या 29 तारखेला आपले सर्वांचे लाडके BJP ज्येष्ठ नेते सन्माननीय गणपतमामा पाटील हे आपल्याला सर्वांना पाठीमागे ठेवून अनंताच्या स्वर्ग प्रवासाला निघून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्याने पडले गावातच नाही तर या परिसरामध्ये शोककला पसरली असून त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो आहोत. ते अत्यंत प्रामाणिक आणि मनमिलाव स्वभावाचे होते. हातात काम मुखात राम याचं समाधान मानणारे होते. ह्या परिसरामध्ये अनेक सुविधा वाचून हा परिसर वंचित होता. मग ती शाळा असेल, कॉलेज असेल, पोस्ट ऑफिस असेल, नळाचं पाणी असेल, अनेक सुविधा असून वंचित होते. कुठलाही शासकीय अधिकारी या ठिकाणी येत नसे असे मला माझे मामा सांगायचे. मग त्यांचे लहान बंधू म्हणजे दत्तूमामा पाटील यांचा घराचा आणि पडले गावाचा माझा भरपूर संबंध, म्हणजे जसा मला भंडारलीत ओळखतात तसं पडले गावात पूर्ण पडले गाव मला ओळखतो. तर तसा आमचा त्या घराण्याशी संबंध होता. मामा कधीही मिळाले. एक दिवशी मी 10वीला होतो. माझे मामा मोठे दिसायचे. मी चाललो होतो रस्त्यातनं, तेव्हा चालतच चाललो होतो. मी बसला आलो होतो तेवढं मामा मला मिळाले. हातात पाकिट होता. एक आदिवासी कोण त्याच्यात खांद्यावर 2 पाईप होते प्लास्टिकचे आणि मामा चालले होते. मला कसं आहे बरं आहे. मामा कुठे चालवले? इकडे कुठेतरी मला वाटतं आदिवासा पाडा का काहीतरी हरिजन वस्ती आहे तिथे तो पाईप टाकायचा होता. बोलतो त्यांना पाणी नाही, बोलतो तिकडे टाकायचं आहे. म्हणजे अशी समाजसेवेची आवड असलेले आपले मामा निघून गेले. माझा त्यांच्याशी जास्त संबंध नाही पण त्यांच्या पूर्ण परिवार, वारामदादा असेल, पूर्ण परिवार मला चांगला ओळखतो. तर माणूस किती कसा जगला किंवा कसा जगला ते
जास्त महत्त्वाचं नाही, कोणाशी संबंध कसा होता हे महत्त्वाचं आहे. आणि त्यांना समाजसेवेची आवड होती. वयोवृद्ध माणूस जरी 98 किंवा 95 वर्षाचा असला तरी तो एक घरी आधार असतो, आपल्या घरचा मुखिया असतो. एक सर्व कुटुंबाला वटवृक्षसारा मायेची सावली देणार असते. ती मायेची सावली आज दत्तूमामा पाटील व बालरामदादा पाटील यांच्या डोक्यावर निघून गेलेली आहे. खरं तर ही सृष्टीवर आपण या पाहुणे आहोत, मालक नाही असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. एक ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे कोळी की म्या बोलविता वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हालेविता प्राणो हाले, ते जगाचे चालिता. जग हा परमेश्वर चालवतो, तुम्ही नाही चालवत, तुम्ही पाहुणे आहात. म्हणून जगत असताना चांगली कर्म करा असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर खरोखरच देवाला प्रार्थना की त्यांच्या पश्चात त्यांनी 95 वर्षे ते जगले. त्यांनी त्यांच्या नातवंड मुलं पंतू सर्व मांडीवर खेळवले. ते भाग्यवान आहेत. त्याच्या कार्यामध्ये आपण देखील भाग्यवान आहोत. तरी परमेश्वराला प्रार्थना की त्यांच्या आत्म्याचा प्रवास सुखाचा हो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. रामकृष्ण. उत्स्फूर्तपणे काय बोलायचं आहे का? आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, एक रेल्वेमध्ये आज सध्या सर्व्हिस करतात आणि त्यांनी एक कविता पाठवलेली आहे. ते आता इथे येऊ शकले नाही. त्यांचा भाऊ ICU आहे डोंबिवलीला. नवनाथ एकनाथ ठाकूर खिडकाळीचे आपले माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ही कविता पाठवलेली आहे पाटील कुटुंबियांसाठी. तर मी तिचं वाचन करतो. बाबांच्या कीर्तीचे गाणे समाज गातो, बाबांच्या कीर्तीचे गाणे समाज गातो, आम्ही मुले बाबांचाच आदर्श घेतो. प्रतिकूल परिस्थितीही शिक्षणाची आस नाही सोडली, प्रतिकूल परिस्थितीही शिक्षणाची आस नाही सोडली. कुटुंबाच्या काळजीपोटी बाबांनी सामाजिक बंधनेही तोडली. बाबांच्या कर्तृत्वापुढे आम्ही सारी नमतो, आम्ही मुले बाबांचाच आदर्श घेतो. शुद्ध राजकारण अंगी तुमच्या, शुद्ध राजकारण अंगी तुमच्या, आजीवन एकाच पक्षाशी एकनिष्ठ, समाजसेवाचे ध्येय घेऊन केलेत तुम्ही शारीरिक कष्ट. आम्ही तुमची मुले असण्याचा आम्हाला गर्व होतो, आम्ही मुले बाबांचाच आदर्श घेतो. सरस्वती मंदिर शाळेसाठी बाबांनी अखंडित धडपड केली, सरस्वती मंदिर शाळेसाठी बाबांनी अखंडित धडपड केली. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी हीच शाळा एक संजीवनी ठरली, पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी हीच शाळा एक संजीवनी बनली. निस्वार्थ कामाची नोंद देवही ठेवतो, निस्वार्थ कामाची नोंद देवही ठेवतो, आम्ही मुळे बाबांचाच आदर्श घेतो. गाव विकासाची अखंड धुरा खांद्यावर घेऊन फिरलात, गाव विकासाची अखंड धुरा खांद्यावर घेऊन फिरलात. शाळा रस्ते पोस्ट ऑफिस गावात तुम्ही आणलात. गुरुजन काली टोपीला समाज वंदन करतो, आम्ही मुळे बाबांचाच आदर्श घेतो. वृद्धापकाळी निजधामाला, वृद्धापकाळी निजधामाला बाबा आम्हा सोडून गेले, वृद्धापकाळी निजधामाला बाबा आम्हा सोडून गेले. कीर्तिरूपी बाबा आमच्या हृदयस्थ होऊन राहिले. ध्येय तुमचे पुढे नेऊ वचन तुम्हा देतो, आम्ही मुले बाबांचाच आदर्श घेतो, बाबांचाच आदर्श घेतो. धन्यवाद. शाळेच्या सहाय्यक शिक्षिका गीता पंढरीनाथ भोईर बाबांना संतांजली वाहत आहेत. स्वर्गवासी गणपत आत्माराम पाटील यांचं 29/5/2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. तर त्यांच्याबद्दल उत्स्फूर्तपणे जेव्हा सांगतात बोला, आम्हाला प्रत्येकाला बोलायची इच्छा आहे. मी शाळेची एक सहशिक्षिका आहे. प्रत्येकीच्या भावना दाटलेल्या आहेत मनात, रडू येतं, सांगता येत नाही, बोलता येत नाही. आम्हाला बाबा म्हणजे आधारस्तंभ होते. शाळेसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आमच्या लेडीजसाठी, म्हणजे आजपर्यंत जेवढ्या आम्ही सगळ्या लेडीज आहोत, बाबांचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना आहे. प्रत्येक आमच्या ज्या वरिष्ठ शिक्षिका आहेत, आज इथं उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु प्रत्येकीच्या तोंडून एकच, आमचे आई वडील जरी गावाला असले तरी आमचे बाबा इथेच आहेत. प्रत्येकीला आशीर्वाद देणं, बोलणं. बाबा आम्हाला सकाळी शाळेमध्ये बरोबर 9:30 ते 9:45 वेळेत यायचे. आले की पेपर घेणार शिपाई काकाकडून
पूर्ण पेपर वाचत बसणार, कशामध्ये कोणाचं काय चाललं आहे काय नाही, फक्त विचारणा करणार, प्रत्येकीला विचारणार तुझी मुलं किती, घरी कसं चाललं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. शिक्षकांना विचारणार वर्गातले विद्यार्थी कसे आहेत, कोणी वात्रट्टा नाही ना, कोणी मस्तीखोर नाही ना. मी जेव्हा नवीनच लागली, आता माझं वय तर फार कमी आहे, बाबांच्या आठवणी या मी लहानपणापासून ऐकते, कारण मी नात आहे या गावातली चांगो ठाकूर यांची नाती, अशोक ठाकूर यांची भाची. त्याच्यामुळे माझी आई पण या गावातलीच, आणि मला आईने बाबांबद्दल आणि माझ्या आजोबांबद्दल सांगितलेल्या भरपूर काही गोष्टी आहेत की त्या मला नेहमी साथ देतात, आठवण देतात आणि त्या प्रेरणा देत असतात. की माझ्या आईने मला एक सांगितलेलं आहे की ही शाळा आपल्या गावामध्ये नव्हती. या शाळेमध्ये आता मगाशी जो बाबांबद्दल भाग सांगितला मनोरंजन, तर गावामध्ये त्या पूर्वीच्या काळी भारुडं रचली जात. त्या भारुडांमध्ये आपल्या इथे बाबा बसल्यात, प्रल्हाद मामांचे बाबा, ते गायला असायचे आणि आमच्या आई मावश्या या सगळ्या त्या भारुडांमध्ये भाग घ्यायचे. भारुडाचे असे काही पैसे मिळायचे, ते कोणाला वाटले जात नव्हते, ते बाबा सांगायचे राहू दे आपल्या शाळेसाठी. आणि खरोखर बाबांनी एक एक पैसा हा शाळेसाठी जमवून ठेवला आहे. त्यांच्या मुली जेव्हा बाबाला वृद्धकाळात भेटायला येत होत्या, बाबांकडे आम्हाला पैसा होता, पण मुलींना असं वाटतं ना आपल्या बाबाला, बाबा घे तुला पैसे, बाबा आवर्जून म्हणायचे द्या ना मला, मी माझ्या शाळेसाठी ठेवतो. म्हणजे त्या माणसाला किती प्रेम होतं शाळेबद्दल. मी शाळेत लागली त्या पहिल्या दिवसाची ओळख सांगते, बाई तू आपल्या शाळेत काम कर, जेव्हा तिकडून काम होईल तेव्हा तुझा पगार चालू होईल, पण तुला हसीलाला पैसे मिळणार नाही. हो बाबा मला समजलं नाही. मी नंतर विचारलं हसील म्हणजे काय, कारण थोडंसं आमचा भाग चांगला आहे. मग त्याच्यानंतर बाय आपली ही सर्व नातवंड बाबांची आहेत नाही माझ्या हातात शिकलेली आहेत. मला सांग बाबा एकच, बाय शिंपटी घे नाही यांना पक्का ठोकीत जा. म्हणजे बाबाचं सांगणं काय की जरी आपले आहेत त्यांचे लाड नको करू, त्यांना मारत जा, पण शिकव त्यांना. आणि प्रत्येक गोष्टीत बाबाची आवर्जून चर्चा आमच्याशी. कुठल्या शिक्षकाला कधी बाबा ओरडले नाही, रागवले नाही. मला बाबांबद्दल एकच उग्र असं उद्देश काढायचं वाटतं, बाबा शाळेत अध्यक्ष होते पण बाबांनी अध्यक्षपदाचा कधीही गैरवापर केलेला नाही. या माझ्या बाबाला भावपूर्ण श्रद्धांजली. माजी राज्यमंत्री सन्माननीय जगन्नाथजी पाटील साहेब बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, आपण सगळेजण भाऊजींच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, कारण त्यांचं आमचं तसं नातं, त्यांची बहीण आमच्या मोठ्या भावाला दिली होती, त्यामुळे त्यांच्याकडे नात्याने आम्ही आलो गेलो, सुखदुःखात आलो गेलो. तेही आमच्याकडे सुखदुःखात आले गेले. सगळेच भाऊ तसेच होते आहेत. राजकीयदृष्ट्या ते आमच्याबरोबर जोडले गेले, पण त्यापूर्वी ते शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पंचायत समितीमध्ये सभासद म्हणून निवडून गेले होते. आणि त्यांचा कृष्णराव धुळप जे त्यावेळेला आपल्या भागातले खूप मोठे पुढारी होते, त्यांच्याशी त्यांचा संबंध आला. पुढे आमच्याबरोबर संबंध आला आणि मग त्याच्यातून येणं जाणं सुरू झालं. नात्याने जरी ते भाऊजी असले तरीसुद्धा त्यांचं जे वर्णन केलं तसं वर्णन मी एकदा देसाईच्या सभेमध्ये केलं होतं. बाळाराम पाटील आणि डी.के. पाटील ते वारल्यानंतर, आणि दत्तू शेठला खूप राग आला की माझ्या दादाला तुम्ही असं जाहीर सभेमध्ये असं कसं बोललात, काळी टोपी म्हणून. तर ती त्यांची ओळख होती, कळत नाही कळत बोलताना असं बोललो. आता त्यांच्या खूप आठवणी सगळ्या आपण सगळ्यांनी सांगितली. माणूस केलेल्या कामावरती त्याचं मोठेपण असतं.
बाबाजी बस इकडे बस. आणि म्हणून भाऊजींचं मोठेपण त्यांनी केलेल्या सगळ्या कामांवरती होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे, ऐकलं आहे. किंबहुना एक छोटं हे जे पुस्तक काढले त्या पुस्तकामध्ये एकूण सगळ्या याचा त्याच्यात उल्लेख आहे. त्यातही काही वेळेला 2, 5, 10, 20 नावं नसतीलही, कळत न कळत घाईघाईने केलेली पुस्तिका आहे ती, असं घडतं. आता मरावे परी कृती रूपे उरावे तशी भाऊजींची महती आहे. त्या परमेश माळीला मी तसा ओळखत नाही, नाव ऐकून होतो, पण त्यांनी भाऊजींबद्दल एक 2 ओळींची एक ओळ केली आणि त्यांनी त्यांना अतिशय चांगल्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. तर भाऊजींबद्दल सगळ्यांच्या मनात बोलण्यासारखं खूप, आणि तसं त्यांचं काम होतं. न्यायालयामध्ये म्हणजे न्याय मिटवण्यामध्ये पंच म्हणून त्यांची जी याच्यात उल्लेख आहे ती न्यायदार म्हणून ती खरी भूमिका होती. म्हणजे कोणाची बाजू घेत नव्हते. त्यावेळेला जे समोर येईल त्या पद्धतीने विचार करायचं आणि ज्याचं चूक त्याचं चूक, ज्याचं बरोबर त्याचं बरोबर अशी भूमिका ते त्यावेळेला घ्यायचे. आणि त्या पद्धतीने लोक ती जी त्यावेळची पंचमंडळी होती त्यांचं ऐकायचे आणि मग त्या पद्धतीने ते न्यायनिवाडे होत असे. आता परिस्थिती जी राहिली नाही. आता तुलनेनं भांडणही कमी झाली. पूर्वी जसं मी डोंबिवलीमध्ये राहतो तर रामनगरला एकच पोलीस स्टेशन होतं आणि आठवड्याला कुठल्या ना कुठल्या गावातली काही ना काही कलागत व्हायची आणि तक्रार नोंदवली जायची. पण पोलिसांचं एक काम असतं, जो तक्रार द्यायला येतो ज्याच्या विरुद्ध तो भेटलाही त्याला सांगतो तुम्ही पण तक्रार द्या. ते असं काही म्हणत नाही की तुमचा आपसामध्ये मिटवा. तर ही तेव्हाची जी परिस्थिती मी सांगतो हे 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तसं राहिलेलं नाही. म्हणजे माझं तर पूर्वी खूप वेळा पोलीस लोक खात्याबरोबर बोलणं व्हायचं. आता महिने जातात की मी पोलिसांबरोबर बोलत नाही, कारण अशी तक्रार कोणी घेऊन येतच नाही. पण समाजात जाणीव झाली आहे, शिक्षणामुळे विचार बदलले, शिक्षणाचे फायदे झाले. ते जे शाळा जी इथे उभी राहिली त्यावेळेला आपल्या भागामध्ये शाळा येण्यामध्ये नकुल पाटील यांचा मोठा वाटा आहे. म्हणजे ज्या काही शाळा त्या काळामध्ये झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केले, मदत केली. भगवान पाटील जरी म्हणाले की ते कुबेर आहेत ते तुम्हाला देतील, तर राजकारणातली माणसं कुबेर नाहीत. मला माहीत आहे, मी नकुल पाटलांच्या विरुद्ध 3 वेळा निवडणूक लढलेला आहे. विधानसभा एकदा मी जिंकलो, 2दा ते जिंकले. पण आमच्या मनामध्ये कधीही दोघांच्या कटुता राहिली नाही, मैत्री तशीच. ठाणे जिल्हा अगदी शिक्षण प्रसारक मंडळाचं जे कॉलेज आहे प्रगती महाविद्यालय त्याचे ते अध्यक्ष होते. दुर्दैवाने ते लवकर वारले आणि त्या कमिटीने मला अध्यक्ष केलं. सांगण्याचा हेतू असा की आम्ही ज्या काळात राजकारण केलं त्या काळामध्ये पैशाला प्राधान्य नव्हतं. माणसं मतं द्यायची, शब्दाला जागायची. आता तसं राहिलं नाही. आताच्या ज्या निवडणुका मी पाहतो म्हणजे त्याचं वर्णन करणं बरोबर नाही. म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती. मी 1974 पासून म्हणजे आज 50 वर्ष झाली राजकारणात, समाजकारणात वावरतो, फिरतो, काम करतो. माझी गाडी, माझा ड्रायव्हर आणि मी, माझ्या गाडीत तिसरा माणूस कधीच बसलेला नाही. बसायचं कारणही नाही. कारण जोपर्यंत आपली नीतिमत्ता चांगली तोपर्यंत कोणाला घाबरण्याचं कारण नाही. आता एखादा पुढारी होतो, त्याच्या गाडीमध्ये 4 टगे असतात, मागे एक स्कॉर्पिओ असतो, त्याच्यामध्ये 5-6 जण बसतात. कशाला लागते सांगा.
2 उदाहरणं आहेत. एक इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. सगळं 100% प्रोटेक्शन होतं. मारलं. त्या पंतप्रधान होत्या, हे पण पंतप्रधान होते. नाही, मारणारा माणूस ठरवतो की मला मारायचं तो मारा. तसं भाऊजींनी आपल्या भागामध्ये जे काम केलं त्याला तोड नाही आहे. त्यांनी जसं भगवंत बोलले की मुलांकडे लक्ष दिलं की नाही दिलं, कधी कधी लक्ष दिलं तरी मुलं शिकत नाही आणि कधी कधी लक्ष दिलं नाही तरी मुलं शिकतात. मुलं मुली जी काय असतात ती. आता मात्र सगळीकडे शिक्षणाचा प्रसार वाढला आणि भाऊजींच्या या शिक्षण क्षेत्राच्या कामामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी मिळालेली आहे. ते शिकतील. कारण जी काही कमिटी असते, भाऊजी त्या संस्थेचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष म्हणून त्यांना नाही तर शिक्षिकेने सांगितलं, बाकीच्यांनी सांगितलं की 9:30 पावणे झालं, शाळेमध्ये येणार, बसणार, सगळ्यांची विचारपूस करणार. ही आपुलकीची भावना त्यांच्या मनात सगळ्यांबद्दल होती. ती त्यांनी शाळेच्या आयुष्यात सुद्धा तशी जपलेली आहे. आपण सगळेजण त्यांच्या अंत्ययात्रेला सुद्धा खूप मोठ्या संख्येने लोक आले होते. आम्ही नेहमी फुटपट्टी खायला होतो की ज्याच्या घरी लग्न कार्य असेल आणि त्याच्याकडे जी गर्दी होते त्यावरून त्या माणसाचं बाबा याचं समाजामध्ये येणं जाणं आहे आणि ज्याच्या अंत्ययात्रेला पण गर्दी जमते ती फुटपट्टी आम्ही लावतो की नाही. यानं समाजामध्ये मांडणारा एक वर्ग आहे, मोठे लोक आहेत. आणि तशी भाऊजींना मांडणारी मंडळी त्या दिवशी आली. वेळ 9:30ची दिली होती, पण 10 वाजता बरोबर अंत्ययात्रा इथून निघाली. मला पुढे जायचं असल्यामुळे मी नंतर थांबलो नाही. दुसरा एक विषय म्हणतो, तुम्हाला पटणार नाही हे मला माहीत. आपला प्रत्येकाचा मृत्यू हा आपल्याबरोबर असतो. तो आपला मित्र आहे. आपण उगीच घाबरतो की तो असा आला तर तसा नाही. तो तुमच्या बरोबर आहे ना. तो तुम्हाला जेव्हा न्यायचा असेल तेव्हा नेणार. घाबरण्याचं कारण नाही. असा मृत्यू जेव्हा आपल्याबरोबर कायम असतो. आता मी आहे, मी इथून डोंबिवलीला परत जाणार, माझी गाडी खूप चांगली चालते आणि समोर येऊन कुणी ठोकलं तर तुम्ही काय म्हणा, अरे त्या सभेत तर बोलले आणि मृत्यूबद्दल आणि हे तिकडे झालं आमचं लगेच, असं होतं. दुसरं असं आहे, माझ्यापुरता विषय तो तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला ऐकणं कठीण आहे. मी राजकारणातला माणूस असल्यामुळे भविष्यावर माझा पूर्ण विश्वास असतो. आणि असं एकदा भविष्यवाला आला, त्याला विचारलं, हिंदी भाषिक होता, आपने जो बताया, कारण मागचं पुढचं बरोबर सांगतात, तो ही जन्मतिथी से मेरा मृत्यू कब होगा. तोंडाला 82 वर्ष 7 महिने 21व्या दिवशी सूर्योदयानंतर तुमचा हृदयविकाराने मृत्यू. चला म्हणजे आता आपली वेळ, आता माझं या 21 जुलैला 81 वर्षे पूर्ण होतील. म्हणजे पुढे 1 वर्ष 7 महिने 21 दिवस राहतील. 2009च्या निवडणुकीला मी भिवंडी लोकसभा लढवली, मी हारलो. तेव्हा नेपाळचा एक शर्मा नावाचा ज्योतिषी आला होता. त्यांनी सगळं ऐकलं आणि सगळं सांगितलं की आप लढ सकते हैं लेकिन आप जीत नहीं सकते. म्हणजे ठीक आहे, नाही जितेंगे, लढेंगे. तो मी लढलो आणि हारलो. त्यालाही तोच प्रश्न विचारला की ही जन्मतिथी से मेरा मृत्यू कब होगा. म्हणजे की 93 वर्षात. आता 2 मुहूर्त आहेत. एक 82 वर्ष 7 महिने 21 दिवस, दुसरा 93 वर्ष पूर्ण झाल्यावर. तुम्ही मुली आहात, माझ्या आहात, सगळा. माझ्या 2 मुली आहेत आणि मुलगा. एकत्र बसवलं समोर आणि सांगितलं की ताई, माई आणि बाबू, म्हणलं इकडं बघा, माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं दशक्रिया आणि उत्तरकार्य
याला लोक येतात, तुम्ही खूप खर्च करता आणि लोक नंतर निघून जातात. माझ्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी विषय संपला. 10वा नाही, 13वा पण नाही, जेवणही द्यायचं नाही लोकांना. पण सांगितलं जाईल की आज काय रविवार आहे, मग मंगळवारी सकाळी आम्ही विधी करणार आहोत, तुम्ही या. आता वसंत आहे, भगवान आहे, पाटील आहे, दीपक आहे, गोवर्धन आहे. गोवर्धन माझ्यापेक्षा मोठा आहे, 1-2 वर्षांनी ना. एक हां 20 दिवस मोठाच नाही म्हणून तुला गोवर्धन दादा बोलतो. तर आता त्या दिवशी जे घरी येतील तिसऱ्या दिवशी, त्यांना एक डावभर चिवडा, एक छोटा लाडू, पाणी, चहा किंवा कॉफी. आणि माझा मुलगा म्हणेल तुम्हाला की भगवान दादा तुम्ही काका आलात ना, धन्यवाद. माझ्या दशक्रियेला आणि उत्तर कार्याला जो खर्च होईल तो करायचा नाही. आणि त्याच्याकरता समजा एक 5 लाख रुपये होणार आहे असं गृहीत धरलं, तर ते 5 लाख रुपये कुठल्या तरी एका चांगल्या संस्थेला द्यायचे. पण जेवणावरती खर्च करायचा नाही. लोकांना पटत नाही, पण माझी मुलगी आणि मुलगा यांना मी सांगितलं की मी म्हणायला तसंच तुम्ही करायचं, ते करतील. त्याला दुसरंही सांगितलं, तुम्ही परवा सगळ्यांनी लय रडत होतं, रडणं तुमचं काम आहे, भावना असते. माझ्या मुलीला सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर थोडं रडायचं, जास्त रडायचं नाही. माझं काही राहिलेलं नाही, सगळे मान सन्मान पुरे झाले. आणि म्हणून मी काही जसं भाऊजी शांतपणाने वरती गेले तसा मी पण शांतपणाने जाईन, कुठे असं वाटेत थांबणार नाही. नाही का भूत लागल्यासारखं. आणि म्हणून हे मी तुम्हाला एवढ्याकरता सांगितलं, हे तुम्हाला अंमलात आणणं सोपं नाही, पण मी याकरता सांगितलं. आता माझा मृत्यू खरंच जर अजून 1 वर्ष 7 महिन्यांनी झालं तरीसुद्धा आणि 93 वर्षी झालं तरीसुद्धा माझ्या मुली आणि मुलगा तसंच वागणार. थोडे नाही, मुली रडतील, मुलीला भावना असतात, थोड्या रडतील, पण फार रडणार नाही. तुम्ही आलात, तुम्हाला कळल्यावर तुम्हाला अरे मामांची पोरी तर रडतच नाही असं तुम्हाला वाटेल ना, कशाला रडायचं, काही कारण नाही ना. भाऊजी चांगलं काम करून गेलेत की नाही, चांगलं काम करून गेलेल्या माणसाची ही पण चांगली राहते. आणि म्हणून मी हा मुद्दाम हा विषय का सांगितला, हे मी बाळाराम ते BK पाटील नाही बाळाराम तुमचे वडील त्यावेळेलाही मी तिथे बोललो होतो. मला RC पाटलांनी विचारलं तुम्ही असं कसं म्हणता, म्हटलं मी असंच म्हणतो. याचं कारण असं आहे, आपण खर्च करू शकतो, सगळ्या लोकांना जेवायला घालू शकतो, सगळं करू शकतो. आता हळूहळू आम्ही बसायला येतो. ते पूर्वी कसं की चहा साखर आणायची, चहा करायचा वगैरे वगैरे असं, आता तसं आपण करत नाही. खर्च कमी करायचं या उद्देशाने असं आहे. पण भाऊजींचा आता गोतावळा खूप मोठा आहे आणि त्यांच्या गोतावळ्यातून उत्तर कार्यसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होईल हे मला माहिती आहे. मी माझ्यापुरतं फक्त सांगितलं, माझं काय करणार आहे ते समजा जर उद्या गोवर्धनला करायचं असलं तर करू शकतो, करेल नाही करेल मला माहीत नाही. तुमच्यापैकी कोणालाही जर असं वाटलं ना की त्या जगन्नाथ पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपण करावं, तर मी माझी खात्री आहे की मी काही अजून 1 वर्ष 1.5 वर्षांनी जाणार नाही. अजून 12-13 वर्ष आहे आणि त्याच्यानंतरच जाईन. त्याच्या अगोदर जर तुमच्यापैकी कोणी गेलं तर प्रयोग करून बघा, मी येईन. अरे खरंच या लोकांनी ऐकलं आणि थोडक्यात सगळं केलं. भाऊजींना
परमेश्वर निश्चित वरती चांगली जागा देईल. त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. या पंचक्रोशीतच नाही 150 गावांपर्यंत त्यांचं लौकिक आहे. केवळ भाजपचं काम करत होते म्हणून नाही, आमचं नातं आहे म्हणून नाही, पण त्यांनी केलेलं काम खऱ्या अर्थाने लौकिकचं खूप मोठं आहे. मला ते सगळं माहीत आहे. सगळं सांगण्याचं कारणही नाही. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि ज्या पक्षाचे भाऊजी काम करायचे, ज्याचं मी अजूनही काम करतो, त्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो. शाळा म्हणजे शाळाच भरलेली होती. सतत ते शाळेचा ध्यास घेतलेला असायचा. ते मला नेहमी बोलायचे, शाळेसाठी पैसा कुठून आणायचा, देणग्या मिळवायच्या, कुठून ही कामं करायची. तर नेहमी बोलायचे मला नेहमी सांगायचे, मला आता आपण एक काम करू, मोठा प्रोग्राम ठेवू. मोठा प्रोग्राम ठेवायचा आणि आपल्या भागातलं सगळं बाळारामच्या ओळखीचे, माझ्या ओळखीचे, आमच्या भाऊजींचे म्हणजे जगन्नाथ पाटलांच्या ओळखीचे सगळे आमदार खासदार बोलवायचे आणि मग ते देणग्या जाहीर करतील. तर मी त्यांना बोललो, बाबा हे काय खरं नाही. आताच्या काळात जाहीर करतात लोक देणग्या, पण त्या मागायला परत आपल्याला जायला लागतं, त्यांच्याकडे फेऱ्या मारायला लागतात ना. तर म्हटलं हे असं काही करू नका. हे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा आपण सरळ त्यांच्याकडे जाऊया, प्रत्येकाकडे जाऊन त्यांच्याशी हे करूया. आणि त्यांना मी नेहमी बोलायचो की तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे. तुमच्या हाताखाली 2 माणसं अशी आहेत की तुम्हाला ते कुठल्याही वेळेला मदत करतील. फक्त तुम्ही त्यांना बोलवून दाखवायचं. आणि ज्यांचं या शाळेवर खूप प्रेम आहे, ज्यांनी या शाळेसाठी भरपूर केलेले आहे, अशा 2 व्यक्ती म्हणजे आपले माजी आमदार सुभाषजी भोईर साहेब आणि आपले माजी नगरसेवक सन्माननीय बाबाजी बाळाराम पाटील यांनी शाळेसाठी खूप केलेलं आहे. त्यांना मी बोलायचं की तुम्ही यांच्याकडे जा, तुमची सगळी कामं तिथे होतील. आणि असे हे दुसरी व्यक्ती म्हणजे बाबाजी शेठ पाटील इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मी त्या आता बाबांना श्रद्धांजली अर्पण करतायत आपल्या भाषणातून. आज आपण स्वर्गीय गणपतमामा पाटील यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्ताने इथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी माफी मागतो की कार्यक्रम 4चा होता, परंतु मी उशीर झाला. माननीय पाटील साहेबांनी सुद्धा श्रद्धांजलीवर भाषण केलं. मला वाटतं ते प्रोटोकॉल होऊ शकतो, परंतु श्रद्धांजलीच्या भाषणाला कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल नसतं. म्हणून मी माफी मागतो साहेब का तुमच्यानंतर मी बोलतो. आदरणीय स्वर्गीय मामा यांना एक वटवृक्षाची उपमा दिली तरीसुद्धा ती चालू शकते. कारण 1970-71 साली मामाने सरस्वती विद्या मंदिर या संपूर्ण गावाच्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने एक शाळा उभी केली. कारण या भागामध्ये शाळा खूप कमी होत्या आणि या सरस्वती विद्या मंदिर हे शाळेत एक वटवृक्षाप्रमाणे मामा उभे राहिले आणि ती शाळा तयार केली. आणि त्याच्यामध्ये आज हजारो विद्यार्थी चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करत आहेत, बिझनेस करत आहेत. त्याच्यातला एक मी आहे. पाटील साहेब शाळा अनेक लोक करत असतात. 25 वर्ष झाली का रौप्य महोत्सव सुद्धा साजरा करत असतात. परंतु मामाने शाळा 1970-71 चालू केली. त्याच्यानंतर शाळेला 50 वर्ष झाल्याच्या नंतर आम्ही सर्व माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांनी एकत्र जमून आम्ही 2021 सुवर्ण महोत्सव शाळेचा साजरा केला. आणि त्याच्यामध्ये मामा अध्यक्षाच्या रूपाने हजेरी लावली. मामांची तब्येत थोडीशी खालावलेली होती, परंतु मामा तिथे उपस्थित राहून त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या, ग्रामस्थांच्या आणि या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या, हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत एवढा चांगला उपक्रम तिथे राबवला गेला. त्याच्यामध्ये मामांच्या चेहऱ्यावर जो खरोखर आनंद होता ते पाहून आम्ही सर्व विद्यार्थी खुशीत होतो. कारण पूर्वी या भागामध्ये पैसा खूप कमी होता.
परंतु मामाने ना त्या आयडिया लढवून ही शाळा उभी केली. आज ही शाळा गर्वाने उभी आहे आणि चांगल्या प्रकारे जवळजवळ 5-7 वर्षापासून 100% रिझल्ट साहेब या शाळेचा लागतो. त्याचं संपूर्ण श्रेय मामाला जातो. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची शाळा भरायचे, परंतु शिक्षकांची शाळा मामा भरायचे. आम्ही सुद्धा आमच्या धंद्यांवर सकाळी उठल्याबरोबर कदाचित एखाद दुसऱ्या दिवशी जात नसेल, परंतु मामांचा मी जर पाहिला तर मागची जर 4 वर्ष सोडली तर मला वाटतं मग 45 ते 47 वर्षे मामा दररोज शाळेत सकाळी गेल्याशिवाय एक दिवस उजाडला नसेल. आणि नुसतं जाऊन शाळेची इन्क्वायरी करणार, मुलांची चौकशी करणार, शिक्षकांची इन्क्वायरी करणार, कुठे काही कमी आहे का, कोणाला काही अडचण आहे का, एवढी विचारपूस केल्याशिवाय मामा स्वस्थ बसत नसत. मामांची जरी वय 94-95 असेल, परंतु त्यांना छोट्यात छोटा म्हणजे 20-22 वर्षाचा माणूस जरी भेटला तरी सुद्धा त्याची आवर्जून विचारपूस करत असत. त्याच्यातलं आम्हाला सुद्धा भेटल्याच्या नंतर आमची सुद्धा विचारपूस करणार, बाबा कसं काय हॉटेल चालतं, कसं काय बिझनेस चालतं, म्हणजे खरोखर त्यांना खूप जाण होती. असे मामा जरी आपल्यातनं निघून गेले, ईश्वर सत्तेपुढे इलाज नसतो. बरेच वक्त्यांनी इथे सांगितलं असेल, त्याच्यातलं मी काय सांगू शकतो, परंतु ईश्वर सत्तेपुढे इलाज नसतो. 94-95 वर्षे काढायची ही पण साधी गोष्ट नसते. आजकाल माणसाचं वय झाल्याच्या नंतर त्यांच्या परिवाराचा सुद्धा दुर्लक्ष होतो, परंतु मामांच्या परिवाराने मामांना शेवटपर्यंत चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे. कारण आम्ही जवळच असल्या कारणाने दररोज इन्क्वायरी करत होतो का मामांची तब्येत कशी, पण संपूर्ण त्यांच्या मुला असतील, सुना असतील, म्हातारी माणसाचं काढायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. परंतु खरोखर त्यांच्यावर त्यांची नातू असतील, मुलं असतील, सुना असतील, त्यांनी चांगल्या प्रकारे प्रेम केल्यामुळे, त्यांना चांगली सुविधा दिल्यामुळे त्यांनी आज 94-95 वर्षे काढली. असो, मामा जरी गेले परंतु मामांची स्मृती आमच्या नेहमी नजरेत राहील. सरस्वती विद्यामंदिर पडल्याच्या चौकामध्ये मामांचा गणपत मामा पाटील चौक म्हणून नक्कीच आपण ठाणे महानगरपालिकेच्याकडे मागणी करू. आणि तेव्हा जेव्हा चौकाला नाव लागेल तेव्हाच आमच्या वतीने खरी श्रद्धांजली वाहिली असं मला वाटेल. आज आपण इथे सर्व जमल्यात. मी सुद्धा आमच्या पाटील कुटुंबियांच्या वतीने, मोठी देसाई गावाच्या वतीने, संपूर्ण देसाई आणि या पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. सरस्वती मंदिर पडलेगावचे शिक्षक बाबांना पुष्पहार अर्पण करत आहेत. प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या नशिबात मुलगी नसते. अरे ज्या वेळेस त्या एखाद्या बापाला मुलगी होते, छोटूस लेकरू असतं, ती छोटीशी लक्ष्मी असते. अरे मुलगी झाल्यावर त्या बापाला गगनात आनंद मावत नाही. आणि ज्या वेळेस ती छोटीशी मुलगी दुडू दुडू धावत असते पायात चेन घालून. इथं महिला मंडळ बसल्यात. ताई तुम्ही सांगा, आजी माहेरचा उंबरठा आपल्यासाठी कुठपर्यंत असतो? जोपर्यंत माहेरमध्ये आपले मायबाप जिवंत आहे तोपर्यंतच असतो. ज्या वेळेस मायबाप निघून जातात त्यावेळेस माहेराकडे कोणी पाठ फिरून सुद्धा, तोंड फिरून सुद्धा बघत नाही. इथं कित्येक आजी बसलेल्या आहेत, कित्येक आजी बसलेल्या आहेत. आजी तुम्ही सांगा, तुम्ही आता माहेरला जाता का? विचारा तुम्ही का जात नाही, विचारा तुम्ही का जात नाही. आजी सांगतात माहेरात मायबापच जिवंत नाहीत. ताई मला सांगा, जोपर्यंत माहेरात मायबाप जिवंत आहे तोपर्यंतच मुलीचं माहेर आहे. निमित्तानं इथे येऊन बाबांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे पाटील कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांचं, स्वर्गीय गणपतशेठ पाटील आणि परिवार यांच्यातर्फे आपण सर्वांचं इथे आभार मानतो पाटील कुटुंबियांच्या वतीनं. सहवास जरी सुटला, सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील. सहवास जरी सुटला, स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील, आठवण तुमची येत राहील. सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि ओम शांती.
आई बाबाने स्वप्ने सारून तुला नेले जगात तारून. तुझा उत्कर्ष दोघांनी केला, त्यांचा आदर्श तू जरा घे जा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. तुझ्या मागे पळाली ती आई, विसरला का तिची ती अंगाई. आठवते का ती गोष्ट बाबांची, आटपाट गावाची त्या राजाची. तुझ्या सोबत ते दोघे शिंकायचे, तुझ्या जिंकण्यात दोघे जिंकायचे. आठव बाबा खेळात हारायचा, माकड होऊन उड्या तो मारायचा. आई पदरात घेऊन झोपायची, काळजी पायी तुला टोकायची. आईचे दूध नको विसरू तू, बाबाचा घाम नको विसरू तू. बाबाचा घाम नको विसरू तू, बाबाचा घाम नको विसरू तू. कधी मायेची पाखर, कधी मायेची पाखर, कधी दुधात साखर. ओल्या मातीच्या गोळ्याला तूच दिलासे आकार. थोर तुझे उपकार बाबा, थोर तुझे उपकार बाबा, तुझे उपकार. सेवा केली से निष्काम, स्वार्थ कधी कधी ना पाहिला. सेवा केली से निष्काम, स्वार्थ कधी ना पाहिला. पूजा कर सत्कर्माची, मंत्र म्हसी दिधला. तत्वनिष्ठतेचा नित्य केला से तू अंगीकार. बाबा तुझे उपकार, थोर तुझे उपकार बाबा, तुझे उपकार.